आणि आता पुढची बातमी। आज 14 एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 128वी जयंती संपूर्ण देशभरात आज साजरी केली जाते। महामानवाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी मुंबईतल्या चैत्यभूमीवरती दाखल झालेत आणि अगदी पहाटेपासूनच महामानवाला अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी चैत्यभूमीवरती आहे। तर दुसरीकडे नागपूरच्या दीक्षाभूमीवर सुद्धा बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते। देशभरात आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 128वी जयंती। आणि आता आपण थेट जाणार आहोत मुंबईतल्या दादरच्या चैत्यभूमीवरून। आमची प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत आहेत आणि नागपूरच्या दीक्षाभूमीवरून आमचे प्रतिनिधी सुनील ढगे आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला जाऊयात मुंबईत चैत्यभूमीवरती आज पहाटेपासूनच गर्दी आणि मीनाक्षी तिथे काय वातावरण आहे? श्वेता, काल रात्रीपासूनच जर पाहिलं तर या ठिकाणी भीम सैनिक जे आहेत ते या ठिकाणी येऊन बाबासाहेबांना अभिवादन करताना पाहायला मिळालेत। एकूणच सकाळपासून देखील आपल्याला या ठिकाणी लोकांची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। दिवसभरामध्ये ही गर्दी जी आहे ती वाढणार आहे आणि त्याचबरोबर नेते मंडळी देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। सध्या या ठिकाणचं वातावरण जर पाहिलं तर पोलिसांचा बंदोबस्त पहिला जर पाहिला तर कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे, कारण कोणताही अनुचित प्रकार घडू नये। कारण मोठ्या संख्येने या ठिकाणी अनुयायी जे आहेत ते या ठिकाणी गर्दी करतात आणि या ठिकाणी महापालिकेने जर पाहिलं तर एक वेगळी सुविधा जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे। पिण्यासाठी पाण्याचे टाके जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। येणारे नेते मंडळी म्हणा किंवा कोणी मोठं या ठिकाणी येणारे जे असतील त्यांच्यासाठी या ठिकाणी स्वागतासाठी ब्रास बँड जे आहे ते या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। एकूणच सजावटीसाठी जर पाहिलं तर फुलांची सजावट जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि एकूणच ही गर्दी जी आहे ती अजूनच या ठिकाणी वाढू लागणार आहे। आणि सध्या या ठिकाणी देशभरातूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभरातून जे लोक जे आहेत सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। काही वेळात आणखीन जी गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला आणि त्याचबरोबर सीएम देखील या ठिकाणी काही वेळेतच पोहोचणार आहेत। बरोबर। आणि मीनाक्षी, संपूर्ण दिवसभर काही खास कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत का, किंवा मग आज म्हणजे आता कडक ऊन सुद्धा आहे आणि त्यातूनच गर्दी सुद्धा आता वाढत जाईल? अगदी थोडक्यात। पर आता थेट जाऊयात नागपूरमध्ये दीक्षाभूमी या ठिकाणी सुनील ढगे आमचे प्रतिनिधी आहेत। सुनील, नागपुरातलं तापमान जर पाहिलं तर 40च्या पार आहे आणि या वातावरणात सुद्धा भीमसैनिकांची खूप मोठी गर्दी असेल दीक्षाभूमीवरती। काय एकूणच वातावरण? श्वेता, नक्कीच नागपूरचं तापमान जर आपण बघितलं तर 43 अंश पार झालेलं आहे आणि या तापमानात सुद्धा भीमसैनिक जर करताना मी या ठिकाणी आपल्याला दाखवतो की कशा प्रकारे या ठिकाणी एक गर्दी करण्यात आलेली आहे। तापमान मोठ्या प्रमाणात आहे, मात्र या तापमानाला न जुमानता सकाळीच आपण बाबासाहेबांना अभिवादन करावं या दृष्टिकोनातून या ठिकाणी या बाबासाहेबांच्या अनुयायांचा प्रयत्न आहे। आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण बिलकुल। मुंबई आणि नागपूरमधली ही दृश्य, मुंबईतल्या दादरच्या चैत्यभूमीवर सुद्धा आता गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे। पहाटेच काय, अगदी काल रात्रीपासून भीमसैनिक यायला सुरुवात झाली आहे। आणि त्याचबरोबर नागपुरातली दीक्षाभूमीवरची ही दृश्य आहे, तिथे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं भीम अनुयायी गर्दी करतायत। धन्यवाद मीनाक्षी आणि सुनील, दोघांचे तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। दादरच्या चैत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा थोड्याच वेळात दाखल होतील। अनेक नेते मंडळी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आणि नागपूरच्या दीक्षाभूमीवर सुद्धा मोठ्या संख्येनं भीम अनुयायी। तर वळूया पुढच्या बातमीकडे। देशभरात आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 128वी जयंती साजरी केली जाते आणि महामानवाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं भीम अनुयायी मुंबईतल्या चैत्यभूमीवरती दाखल झाले। अगदी पहाटेपासूनच महामानवाला अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी चैत्यभूमीवर पाहायला मिळते।
तर दुसरी दृश्य आहेत नागपूरमधली दीक्षाभूमीवर सुद्धा बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अगदी सकाळपासूनच मोठी गर्दी. देशभरात आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. दोन दृश्य आपण पाहतोय. पहिली दृश्य आहेत दादरमधील चैत्यभूमीवरची आणि दुसरी दृश्य आहेत नागपूरमधील दीक्षाभूमीवरची. अगदी रात्रीपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. पहाटे दर्शनाची सुरुवात झाली आणि महामानवाला अभिवादन करून आता आमचा एक सणच आहे अशी भावना भीम अनुयायी सध्या बोलून दाखवत आहेत. आणि नागपूरच्या दीक्षाभूमीवरती नेमकं काय वातावरण आहे याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी सुनील ढगे यांनी. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 128वी जयंती मोठ्या उत्साहात नागपूरच्या दीक्षाभूमीवर साजरी होताना दिसते आहे. याच दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धर्माची आपल्या अनुयायांसह दीक्षा घेतली होती. त्यामुळे या दीक्षाभूमीला अनन्यसाधारण असं महत्व आहे. दीक्षाभूमीवर जर आपण बघितलं तर सकाळपासूनच आपल्याला जी गर्दी आहे ती पाहायला मिळते आहे. मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांना अभिवादन करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे अनुयायी या ठिकाणी येताना दिसते आहे. नेमक्या त्यांच्या काय भावना आहे जाणून घेण्याचा प्रयत्न. काय सांगाल, बाबासाहेबांची आज जयंती आहे, तुम्ही दीक्षाभूमीवर आल्या, सकाळी आल्या, काय नेमके? मला असं वाटते ज्या महामानवांनी आपल्याला दीक्षा देऊन बौद्ध धर्माची दीक्षा दिली आहे त्या महामानवाविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करण्याकरता 14 एप्रिलला नक्कीच इथे येऊन त्याचं दर्शन घेतलं पाहिजे आणि सगळ्यांना बौद्ध धर्माचा प्रचार जास्तीत जास्त होईल असा पाहिजे. ताई, काय सांगाल, काय नेमकी म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर ऊर्जा मिळते? ऊर्जा तर आम्हाला नेहमीच मिळत असते. आम्ही दरवर्षीच येत असतो आणि ज्या महामानवाच्या जन्मामुळे आमची कोटी पिढी यांचे उद्धार झालेत, तर अशा मानवाच्या जन्मदिनानिमित्त म्हणजे जो जयंतीनिमित्त आम्ही दरवर्षी येत असतो आणि एक मनामध्ये भावना असते, जर हे महामानव नसते तर आपण कुठे असतो. आज आम्ही बाबासाहेबांनी जो आम्हाला मार्ग दिला, बाबासाहेबांनी जी आम्हाला दीक्षा दिली आणि जे मार्ग आम्हाला दिले त्यामुळेच आम्ही इथे उभे आहोत. आम्हाला जे स्वातंत्र्य मिळाले आहे आणि माणुसकीने जगाचा जो हक्क दिला आहे तो बाबासाहेबांनी दिला आहे आणि त्याचे एक आभार म्हणून आम्ही दरवर्षी 14 एप्रिल इथे त्यांच्या दर्शनाकरिता आम्ही इथे येत असतो. याच दीक्षाभूमीवर बाबासाहेबांचे अस्थिकलश सुद्धा ठेवण्यात आलेला आहे. या ठिकाणी त्याला अभिवादन केलं जातं. काय नेमका आनंद असतो? आम्हाला खूप आनंद वाटतो, कारण की त्यांनी आम्हाला दीक्षा दिल्यामुळे आम्ही जे पहिले आमच्यावर जे अत्याचार वगैरे होत होते त्याच्यातून आम्ही बाहेर आलो आणि त्यांचे अस्थिकलश बाहेर काढतात दसऱ्याला, तेव्हा आम्हाला खूप आनंद वाटतो. आम्ही त्यांचं अस्थिकलशचं दर्शन घेतो आणि एवढ्या महामानवाला आमचा कोटी प्रणाम आहे की त्यांनी आम्हाला बुद्ध धर्म दिला आणि आम्ही त्याच्यामुळे स्वतंत्रपणे आमच्या धर्माचं नाव गर्वाने घेऊन जगू शकतो. एकंदर म्हणजे उत्साह जर आपण बघितला तर उत्साह अत्यंत चांगला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. गर्दी सकाळपासूनच झालेली आहे. संध्याकाळपर्यंत तर हजारोच्या संख्येने जे अनुयायी आहे ते या ठिकाणी येणार आहे, बाबासाहेबांना नतमस्तक होणार आहे. या नागपूरमधली दृश्य आणि दीक्षाभूमी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आज तर मोठा भीमसागर लोटलेला आहे वृषाली, कारण या महामानवाला अभिवादन करण्यासाठी आज 14 एप्रिल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 128वी जयंती. जसं नागपूरमध्ये वातावरण आहे तसं मुंबईतल्या चैत्यभूमीवरती सुद्धा, कारण दोन्हीकडे अगदी पहाटेपासूनच गर्दी झाली आहे आणि नागपूरमधलं तापमान आता तर 43 डिग्रीपेक्षा जास्ती आहे, मात्र तरी सुद्धा खूप मोठी गर्दी आज संपूर्ण दिवसभर असणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.